आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडे कोणत्या पद्धतीने अंडा करी म्हणजे अंड्याचं कालवण बनवलं जातं। पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्ही। खूप छान आणि सिंपल अशी रेसिपी दाखवली, अगदी झणझणीत चमचमीत असं गावठी असं अंडा करी दाखवणार आहे। याला लागणारं साहित्य, बनवायची कृती खूपच कमी वेळात आणि खूप कमी साहित्यामध्ये खूप छान चवदार टेस्ट आणि अशी झणझणीत अंडा करी मसाला हा तयार होतो। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला बघूया याला लागणारं साहित्य। तिकडे बघू शकता इथे मी 8 अंडे घेतलेत बॉईल करून। हे बघा, हे बॉईल करून घेतलेले 8 अंडे आहेत। याचं वरचं जे सालपट असतं ना ते सगळं काढून घेतलेलं आहे स्वच्छ। इकडे बघू शकता मस्त बॉईल केलेले अंडे आहेत। तुम्ही हवं त्या म्हणजे आवडीनुसार इथं अंडे वापरू शकता, म्हणजे मी जिथं 8 घेतले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आता एवढ्या काय वापरायच्या नाहीत, हे एकदम सोलून ठेवलेलं आहे, याच्यातला लागण तेवढा घेणार। ही कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून। त्यानंतर बघा हे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत आपल्या फोडणीसाठी, आणि अद्रकचे 5-6 तुकडे घेतलेत, आणि एक मोठा टमाटर चिरून घेतलेला आहे। आणि इकडे बघू शकता हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, नारळ असतं आपलं ओलं खोबरं, ते फोडून मस्त याचे असं चांगलं असे काप करून घेतलेत। आता आपल्याला ह्याच्यातलं थोडंसं खोबरं वाटायचं आहे। आता तुम्ही हवं तर इथे सुकं खोबरंसुद्धा आता रेडीमेड भेटतं बघा, किंवा सुकं खोबऱ्याची वाटी असेल तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये किसून टाकू शकता, किंवा असे पातळ काप करून सुद्धा वापरू शकता। पण ओल्या खोबऱ्यांना चांगली टेस्ट येते कालवणामध्ये, कोणत्याही असू द्या। पण आता रेडीमेड भेटतात म्हणून रेडीमेड वापरतात। तर इकडे बघू शकता मी एवढं वापरलेलं आहे खोबरं, चांगले पातळ काप केलेले आहेत, आणि ह्या खोबऱ्यानेच आपली ग्रेव्ही ना खूप छान होणार आहे। आता इथे मी लसणाच्या पाकळ्या टाकते, अंदाजे 10-12च्या, कारण की लसणामुळं ना खूप चांगली टेस्ट येते भाजीमध्ये। त्यानंतर इथं अद्रकचे तुकडे टाकलेत 5-6, त्याला थोडेसे बारीक कट करून घेते। तर अंडा करी मसाला खूप छान होतो, अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि उरलेली कोथिंबीर बाजूला ठेवून दिली आहे। आता याच्यामध्ये फक्त थोडंसं नॉर्मल पाणी टाकून याची चांगली अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची, अगदी पातळ नाही बनवायची। हे बघू शकता मी तुम्हाला दाखवते। हे बघा थोडं पाणी वापरून याची अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। हे खोबरं मस्त वाटून झालेलं आहे, अद्रक लसूण याच्यामध्ये छानपैकी असं बारीक झालेलं आहे। हे असं टेक्स्चर ठेवायचं, जास्त पातळ नाही बनवायची म्हणजे ही ग्रेव्ही, जेणेकरून काय होईल आपली अंडा करी ना मस्त थिक होऊन जाईल। आता आपण काय करायचे, हे जे अंडे आहेत ना हे जरा बाजूला ठेवून द्यायचे, तोपर्यंत आपण मसाला परतून घ्यायचा आहे। तर एका पॅनमध्ये कढाईमध्ये तेल तापत ठेवायचे। आता करी म्हणलं किंवा असं काही आपण तरीवाले कालवणं म्हणले की त्याच्यामध्ये थोडासा तेलाचा वापर जास्त असतो, म्हणजे इतका पण नाही, 1-1.5 चमचा जास्त तेल वापरायचं। आता मी इथं तेल तापले त्यामुळं याच्यामध्ये मी कढीपत्त्याचे पाने टाकून घेतले आहेत। आता इकडे तुम्ही ह्या स्टेजवर ना लवंग वगैरे, दालचिनी वगैरे असते बघा, तीसुद्धा फोडणीमध्ये टाकू शकता। आता हा एक चिरून घेतलेला कांदा जो आहे तो याच्यामध्ये मी टाकून परतून घेते, जोपर्यंत याचा कच्चापणा जात नाही आणि रेड ब्राऊन असा थोडासा गोल्डन ब्राऊन याला रंग येत नाही, तोपर्यंत याला गरम तेलामध्ये परतून घ्यायचे। ही सगळी प्रोसेस तुम्ही मीडियम हाय फ्लेमवर करू शकता। आता आपला हा जो कांदा आहे ना तो चांगला परतून झाला आहे। ते एक मोठ्या साईजचं टमाटर मी इथं चिरून घेतलेलं आहे, ते सुद्धा आता हे गरम तेलामध्ये मी मिक्स करून घेते। आणि ह्या टमाट्याचा सुद्धा कच्चापणा जोपर्यंत हे नरम सॉफ्ट पडत नाही ना तोपर्यंत याला असं परतून घ्यायचं आहे कांदा टमाट्यामध्ये। आणि एक सेकंड 2 सेकंडमध्ये हा टमाटर जे आहे ना आपलं परतून होईल। इकडे बघू शकता छान असं परतून झालेलं आहे, सॉफ्ट पडलेले आहेत, नरम झाले टमाटे। तर आपण याच्यामध्ये हे वाटण केले ना आपण खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरचं, हे याच्यामध्ये टाकून पूर्ण तेलामध्ये कांदा टमाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी असं तेलामध्ये। आणि याला थोडंसं एक वाफ द्यायची। हे बघा थोड्या वेळाला वाफेवर ठेवायचे, तेलामध्ये थोडंसं परतून द्यायचं याला 1 मिनटं। आणि त्यानंतर आपण आता आपले मसाले वापरायचे, जे डेली रुटीनचे मसाले असतात ना ते आपण याच्यामध्ये टाकायचे। तर इथे मी तिखट वापरते 3 चमचे अंदाजे, कारण हे आपल्याला कालवण बनवायचे अगदी गावरान स्टाईल, म्हणजे स्पायसी आणि झणझणीत पाहिजे। तर 3 मोठे चमचे टाकले, तुम्ही हवं तर कमी तिखटसुद्धा वापरू शकता। त्यानंतर मी इथं टाकते बघा 1 मोठा चमचा हळद वापरली 1 चमच्याच्या अंदाजाने, आणि हळदीनेसुद्धा चांगला रंग येतो कुठल्याही भाजीला। हळद जास्त पडली नाही तर ते कुठली कालवण असो, ग्रेव्ही असो, ते फिकं फिकंच दिसतं। आता इथे धना पावडर मी 3 बारीक चमचे टाकून घेते। हे बघा
कारण धना पावडरसुद्धा खूप छान असतो, प्रत्येक भाजीमध्ये खूप चांगली टेस्ट येते भाजीला. आता हा माझा खड्या मसाल्याचा असा पावडर आहे, म्हणजे गरम मसाला पावडर आहे. इतका भारी पावडर आहे ना हा. याने ना कुठलेही कालवण ना काही साहित्य न वापरता सुद्धा फक्त ह्या मसाल्यानेच भाजीला इतकी छान चव येते ना. तर 3 मोठे चमचे मी इथे हा गरम मसाला वापरला आहे. त्याला सर्व एकजीव करून घेते. हे बघा, सर्व मसाले आपण ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तेलाचा वापर आपण इथे जास्त नाही केला. आता इथं थोडंसं जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला आहे, त्याच्यात थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलं, जेणेकरून काय होईल, आपला मसाला जो आहे ना खाली चिटकला जाणार नाही आणि व्यवस्थित परतला जाईल. आता आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, झाकण ठेवूपर्यंत. हे बघा, ह्याला तेल सुटायला लागले. अजून ह्याला मी अर्धा मिनटं परतून देते, म्हणजे काय होईल, चांगला असा परतला जाईल मसाला. आणि मसाला चांगला परतल्याशिवाय ना भाजीला पण टेस्ट येत नाही चांगली. हे बघू शकता, आता छान असा मसाला परतला गेला आहे. चांगलं चारी बाजूनी तेल सुटले. इकडे बघू शकता तुम्ही ग्रेव्हीचा आपला टेक्स्चर तुम्ही बघा, किती भारी थिकनेस आला याच्यामध्ये. आणि सगळे मसाल्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरलेला आहे. मंद आचेवर असा मसाला जो आहे ना तो परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची, त्यानुसार तुम्ही इथं पाणी वापरा. मी अर्धी वाटी इथे पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला जास्त पण पातळ नको आणि जास्त पण घट्ट नको. आणि इकडे आपण चवीनुसार मीठसुद्धा इथे टाकून घ्यायचे. वरून थोडीशी कोथिंबीर इथे टाकून घ्यायची. अर्धीच वाटी पाणी वापरलेलं आहे. आता जो पण आपल्या ज्या रस्स्याला उकळी येऊपर्यंत आपण हे जे शिजून घेतलेले अंडे आहेत ना, ह्याच्यामध्ये आपण थोडेसे याला असं लाईन मारायची, पण थोडेसे कट करायचे, थोडेसे नॉर्मल असं. हे बघा, हे असं कट केल्यामुळं काय होतं, चांगली चव येते अंड्याला. हे बघा, म्हणजे जी ग्रेव्ही असते ना ती झटकीपट याच्यामध्ये आतमध्ये जाते आणि मस्त याचा एक चव पण उतरते. आणि असे न कट करता टाकताना तर अंडे ना थोडे खाता वेळेस ना सपक सपक लागतात, म्हणजे थोडे फिक्के फिक्के लागतात. म्हणजे रस्स्याचा टेस्ट वेगळा, अंड्याचा टेस्ट वेगळा असं होऊन जातो. त्यामुळं ना याला कट करा, जेणेकरून काय होईल, रश्श्यामध्ये हे एकजीव होऊन जातील आणि छान अशी टेस्ट होईल याची. तर आता इकडे बघू शकता, आपलं हे जी ग्रेव्ही आपण बनवली त्याला उकळी आलेली आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता याला खळखळून उकळी येऊन द्यायची आपल्याला, आणि मगच आपण याच्यामध्ये बॉईल केलेले अंडे टाकायचे. हे बघा, मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि खळखळून चांगली उकळी येऊन द्यायची. जितकी चांगली तुम्ही याला उकळी येऊन देताना तितकाच चांगला टेस्ट येतो भाजीमध्ये, ग्रेव्हीमध्ये म्हणा, कुठल्याही कालवणामध्ये किंवा रेसिपीमध्ये. उकळी ही भाजीला आलीच पाहिजे चांगली. हे बघा, आता हा जो कट केलेला भाग आहे ना अंड्याचा, हे बघा, तो असा उलटा करायचा असा आणि डायरेक्ट रश्श्यामध्ये सोडायचा, म्हणजे कसं रस्सा त्याच्यामध्ये लगेच पोचला जातो आणि चांगलीमध्ये अंड्याला चव येते खाता वेळेस, मग मस्त वाटतं खाता वेळेस. आता हे सगळे एकजीव करून घेते मी. पूर्ण अंडे आपण जे बॉईल केले त्याच्यामध्ये टाकले आणि अंडे टाकल्याच्या नंतर आता चांगली उकळी आलेली आहे. 1-2-3 मिनटामध्येच याला चांगलं उकळी येऊन द्यायची. स्लो गॅसवर व्यवस्थित ह्याला उकळून द्या. जितकं चांगलं उकळून देतात तितकं चांगले. आता मी गॅस केला आहे बंद आणि इकडे बघू शकता आपली अंडा करीची तरी तुम्ही बघू शकता. हा ग्रेव्ही मसाला तुम्ही बघू शकता, इतका छान असा मस्त अंडा करी मसाला आपला तरीवाला तयार झाला आहे. तुम्ही तरी याची बघू शकता, चारी बाजूनी किती भारीवाली तरी आली. इकडे बघू शकता, हे बघा, याचा थिकनेस बघा ना, जास्त पातळ केले ना जास्त आपण घट्ट केले, परफेक्ट असा टेक्स्चर आलेला आहे आपल्या अंड्याच्या कालवणाला. गावरान पद्धतीचं हे झमझमीत चणचणीत असं मी तुम्हाला हे अंड्याचं कालवण आज तुम्हाला मी बनवून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला अंडा ग्रेव्ही खायला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे साध्या सिंपल पद्धतीने हे अंड्याचं ग्रेव्ही एकदा बनवा. चला आता आपण घेऊया याला सर्व करून. ते एका छोट्या प्लेटमध्ये याला मी काढून घेते. गरम आहे, हळूहळू काढते, नाही तर काय होईल, सांडून जाईल. इकडे बघू शकता हे अंडे आपले मस्त बॉईल झालेत. आजपर्यंत जो रस्सा आहे तो पूर्ण गेलेला आहे, जेणेकरून अंड्याची चवसुद्धा आता खूप छान लागणार आहे खाता वेळेस. तर इकडे बघू शकता हॉटेल स्टाईल असं झणझणीत चमचमीत असं अंड्याची ग्रेव्ही, अंड्याचं कालवण किंवा अंडा मसाला तुम्ही याला बोलू शकता. तिकडे बघू शकता किती सुंदर असा आपला हा गावरान पद्धतीचा झमझमीत चणचणीत असा तोंडाला पाणी सुटणारा असा अंडा मसाला तयार झाला आहे. परफेक्ट मसाले टाकलेत आपण याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे काही असं वेगळं असं आपण काही याच्यामध्ये मसाले वापरले नाहीत. अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण हा अंडा मसाला बनवलेला आहे. गरमागरम भाकरीसोबत, रोटीसोबत किंवा पुऱ्यासोबत सुद्धा खूप चांगले लागते आणि राईससोबत तर खूपच भारी लागतो.
तर कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा.